नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमध्ये करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि त्याचे दाखले आम्हाला नित्य मिळत असतात. कारण जनता दरबारसाठी आम्ही राज्यभर भ्रमंती करत असतो आणि आमच्या या भ्रमंतीमध्ये आम्हाला अनेक जण येऊन भेटतात आणि हे सगळे जण आम्हाला सांगत असतात की जनता दरबार हा कार्यक्रम आम्ही नक्की बघतो, त्यातली माहिती काय आहे त्याची खातरजमा करत असतो आणि इतरांशीही आम्ही चर्चा करत असतो. त्यामुळे आमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संवाद सुरू झालेला आहे, बोलाचाली सुरू झालेली आहे आणि त्यातून खूप चांगले उपाय आमच्या समोर येत आहेत आणि याचा आम्हाला खूप फायदा होत आहे असं अनेक जण आम्हाला सांगत असतात आणि त्यासाठी आम्हालाही खूप छान वाटतंय. मंडळी, दोन चांगल्या विचारांमधला दुवा म्हणजे जनता दरबार ही आपली ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी, तुम्ही मागचा भाग सगळ्यांनी बघितला असेलच. मागच्या भागामध्ये आपण आयुर्वेदाची महती आपण सांगितलेली होती, त्याचबरोबर पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला त्याविषयीची माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतलेली होती. अर्थात ही माहिती जनता दरबारमधून विश्वासाने सर्व जनतेपर्यंत पोचावी यासाठी आयुर्वेद विभागाने तशी मागणी किंवा इच्छा आपल्याकडे प्रदर्शित केलेली होती आणि म्हणूनच मागच्या भागामध्ये तो विषय आपण घेतलेला होता. आणि त्याचबरोबर आयुर्वेदाच्या उपचारातून डायबेटीस कसा बरा करू शकतो याही विषयी आपण माहिती घेतलेली होती. डायबेटीसची कारणं, लक्षणं, उपचार याविषयीचीही आपण माहिती घेतलेली होती आणि ती माहिती देण्यामागचं मुख्य कारण हे होतं की मंडळी, डायबेटीस हा जो रोग आहे ना, याची एकतर संख्या खूप वाढत चाललेली आहे आणि हा रोग पूर्णपणे अजिबात बरा होत नाही आणि म्हणूनच हा रोग होऊ नये यासाठीच्या वेगवेगळे उपचार असतील किंवा उपाय काय आहेत ते आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी भरपूर शारीरिक श्रम असेल किंवा शारीरिक चलनवलन असेल हे आपण करण्याची गरज आहे. भूक लागेल तेव्हाच आपण खायला पाहिजे, 7 तास आपण झोप घ्यायला पाहिजे आणि आपल्या चिंता तणाव हेही आपण दूर करायला पाहिजे, तरच आपण निरोगी राहू शकतो. आणि यासाठी आयुर्वेदाचे उपचार काय तेही आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं होतं. आणि अजून जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला नक्की आवडेल, अतिशय प्रेरक आहे. आपण काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. मंडळी, पाण्याची भीषण टंचाई असलेल्या परिसरातली 4 गावं एकत्र आली, त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाची तंत्रशुद्ध अंमलबजावणी केली आणि आपला हा परिसर पूर्णपणे जलसमृद्ध करून दाखवलेला आहे. थोडक्यात जलयुक्त शिवार अभियानामधला क्लस्टर डेव्हलपमेंटचा असाच हा आपला आजचा प्रयोग आहे. 4 गाव जलयुक्त शिवार अभियानच्या नावानं आपण सर्वांनी अचंबित व्हावं अशीच ही यशोगाथा आहे आणि त्यातूनच जलयुक्त शिवार अभियानाची महती आपल्याला समजेल. आणि आता तर पर्जन्यमान चांगलं झालेलं आहे. संपूर्ण आपण विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करू शकलोय. शेतकऱ्याच्या मनामध्ये देखील आनंद आहे. आता तर शेतीची पिके देखील चांगली घेऊ शकणार आहेत. नदी नाले ओढे देखील वाहायला लागलेले आहेत. त्याचबरोबर लवकर पाऊस पडलेलं पाणी हे नदीला नाल्याला ओढ्याला आलं नाही. त्याचं कारण असं होतं की सीसीटी, डीप सीसीटी, CNBचे स्ट्रक्चर्स आपण जे पाणलोटामध्ये बांधले आणि मग माथा टू पायता अशा पद्धतीनं पाण्याचं आपण संवर्धन करत आहोत आणि या संवर्धनाच्या माध्यमातून ते पाणी वरती अडवले गेल्यामुळं खाली लवकर आलं नाही, परंतु ते पाणी जमिनी भूगर्भामध्ये साठलं गेलं आणि त्याचंच रिचार्ज विहिरी आणि बोर्स होण्यामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडलेला असताना दिसत आहे. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत राज्य शासनाने काही गावं निवडली आणि या सगळ्या गावांना पाणी मिळालं. मग अशा वेळेला आपल्या गावाची या अभियानाअंतर्गत निवड झाली नाही तरीही आपण आपलं अभियान हे राबवून पाणी मिळवू शकतो हा विश्वास देणारा आपला हा आजचा विषय आहे. हा तुम्ही लक्षपूर्वक ऐकण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही सारे जण एकत्र येऊन गावातली पाण्याची टंचाई दूर करू शकता. तुमचं पाणी तुम्हीच मिळवू शकता हा विश्वास देणारा आजचा भाग आहे. आपलं पाणी आपण तयार केलं पाहिजे. उष्ण्या पाण्यावरती आपण राहायचं नाही.
म्हणजे कुठून तरी कॅनल येईल, कुठून तरी नदी येईल, आपल्याला ते पाणी मिळेल. आपण आपलं पाणी तयार करू. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माझं खरोखर तळमळीचं आव्हान आहे की तुम्ही जर पाण्यापासून वंचित असाल तर 100% नव्हे तर 200% तुमच्या गावात पाणी तयार होऊ शकतं. तुम्ही लोकांनी एकत्र आला, तुम्ही लोक सहभाग केला, लोक एकत्र आली तर आमच्या गावासारखी तुम्ही गावं सुजलम सुफलम बनवू शकता. आमच्या गावामध्ये जिकडं बघेल तिकडं पाणी आहे. पहिलं जिकडे बघल तिकडं दुष्काळ दिसत होता, आता जिकडं बघल तिकडं आमच्या गावात पाणी आहे. आपण सुद्धा आमच्या गावासारखी पाण्याच्या बाबतीत तुम्ही निश्चितपणे गाव सुजलम सुफलम करू शकता. मंडळी, आज आपण सातारा जिल्ह्यातल्या माणखटाव परिसरामध्ये जाणार आहोत. तिथल्या 4 गाव जलयुक्त शिवार अभियानाची जलप्राप्ती बघणार आहोत. जलयुक्त शिवारमध्ये क्षेत्र उपचार करत असताना माथा ते पायथा अशी कार्यवाही असते. तेव्हा चला सर्वप्रथम या टेकडीवर आपण जाऊया. इथून आजूबाजूचा परिसर दिसतोय. या टेकड्यांवरती चराई बंदी केलेली आहे, त्यामुळे सुंदर सोनेरी गवत डोलताना दिसते. आता आपण गोडसेवाडी परिसरामध्ये आहोत. गोडसेवाडी, पांढरवाडी, कोळेवाडी आणि देवडी या 4 गावांनी संयुक्तपणे राबवलेली ही योजना आहे, ज्यातून इथले 60 बंधारे तुडुंब भरलेले आहेत. या भागातल्या सगळ्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. शेती बहरलेली आहेत. गाई गुरं नांदतायत. त्यातून दूध दुभत्याची चंगळ आहे. पीक जोमाने आलेलं आहे. घरात सुबत्ता नांदते आहे. गावांमध्ये लोकोपयोगी निरनिराळ्या योजना साकारल्या जात आहेत. ही आता हे आमचं बंधारं झालं की नाही, आम्हाला पाण्याची म्हणजे लई कोताय होती बघा. म्हणजे ह्या ज्वारीला 2 वेळा जर पाणी दिलं ना आम्ही विहिरीतलं तर परत 3ऱ्या टायमाला द्यायचं म्हणलं तर त्या खडाडच व्हायचा. तर आता विहिरीतनी कसं केलं तरी रुपयातनं 4 आणि तरी 300दा आम्हाला पीक ही पडतं आमच्या पदरात. म्हणजे 3 ते 4 जर पाणी दिली ना आपण ह्याला तर मग 12 रुपया पिकं येतात. पण जशी तुम्ही आमची कामं गावची केली तत्पासून आम्ही जरा सुखी झालोया. हा, सुखी झाली तुमच्या पायाच्या पुण्यानं. ह्या गावाला अशी तुमच्यासारखी मोठमोठी लोक पहिली. आता आमचं साहेब ही जरा त्यात डोकं घातल्यापासून आपलं हुशार बी गाव झालं, गाव बी सुधारलं, चांगलं झालं. आता आम्ही सुखी आहे. आता समाधान वाटतंय मला. हे पाणी आमच्या गावाला पहिलं नव्हतं. आता ही सगळं गावातल्या महिना किंवा पुरुष सगळे एकत्र येऊन सगळे आम्ही कामं करून घेतली. त्याच्यामुळे आता पाण्याचं आमचं टेन्शन मिटलंय. पहिली काय होतं? मुगाची आमटी, मुगाची आमटी आणि बाजरीची भाकरी. आता ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे, वाटाण आहे, आता कांदा आहे, आता पशकेळ पिकते. बर चांगलंय चांगलंय, मस्त. एकंदर बरं चाललंय या वर्षी. दिवाळी जोरात झाली. गाव एक लहान आता पहिली पिढी गेली अशी, पण ह्या आताच्या मुलाला एकदा चांगली केली आमचं. आम्हाला बघायला मिळालं आताच्या पाण्यात. हे 4 गाव जलशिवार अभियानांतर्गत जे हे कामं लोकांनी केली ना, मुंबईच्या लोकांनी आणि इथल्या लोकांचा मिळून सहभाग झाला, त्यातून भरपूर कामं झाले. आता एवढं पाणी आहे ना की गाव बाकीची लोक आमच्याकडे बोट दाखवत आहेत की तुम्ही असं काय केलं की आता तुमच्याकडे भरपूर पाणी आहे, भरपूर पाणी आहे. म्हटलं आमच्या लोकांनी जी मेहनत घेतली ना ती तुम्ही घ्या, तुम्हाला पण पाणी 100% येऊ शकतं. आणि जे आता 4-5 धान्य पिकतायत ना ते पूर्वी पिकत नव्हते. पूर्वी कसे फक्त घेवडा, चवाळी आणि बाजरी एवढंच पिकायचं. शाळू म्हणजे अधिक तुरळकच. पण आता ना अगदी मटर सकट पिकतं. मटर, बटाटा, कांदा, सर्व लसूण वगैरे, गहू, ज्वारी, मका सर्व पिकतात. मग आता टँकर विंकर अजिबात नाही. टँकर नाही अजिबात. पाणी मिळाल्याचा आनंद ह्या महिलांच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहते. अर्थात ही तृप्ती, समाधान मिळालं पांढरवाडीच्या सुपुत्राच्या पुढाकारातून. लोक एकमेकांशी भांडतात, परंतु दुसऱ्या बाजूला पाण्याची समस्या आहे. वेगवेगळ्या पक्षांचे काम करत होते, त्यांना आम्ही एकत्र बसवलं आणि त्यांना एक विनंती केली की आपल्याला गावाला कायमचा दुष्काळमुक्त करायचं आहे आणि जर आपण सगळे एकत्र आलो तर आपलं गाव नक्कीच दुष्काळमुक्त होऊ शकतो. आणि म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छेन की म्हणजे अगदी आश्चर्य वाटावं असं अगदी सहजपणे हे सगळे राजकीय गटातटाचे सगळे आमच्या गावातले कार्यकर्ते सगळ्यांचं एकमत झालं की नाही, आपण गावासाठी एकत्र येऊया. आणि मग सर्वांनी असं ठरवलं की केवळ निवडणुकीचा काळ असेल, तो आचारसंहितेचा काळ असेल, त्या कालावधीमध्येच फक्त आपण आपापल्या पक्षाचं काम करायचं आणि उरलेल्या कालावधीमध्ये सर्वजण गावाच्या विकासासाठी एकत्र यायचं. आणि मग त्या दिवसापासून जलयुक्त शिवार अभियानाला त्या चळवळीला सुरुवात झाली. पण विशेष म्हणजे आम्ही राज्य सरकारच्या पहिल्याच वर्षी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आम्ही नव्हतो.
राज्य सरकारच्या या योजनेमध्ये आपण जरी नसलो तरी आपण ही योजना, राज्य सरकारचीच ही योजना आपण लोकसहभागातून राबवायची असा आम्ही निर्णय घेतला आणि मग ती चळवळ सुरू झाली. आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना माथा ते पायथा ही संकल्पना यांच्या डोक्यात होतीच, पण त्याचबरोबर फक्त माझ्या गावामध्ये बंधारे बांधून त्यात पाणी येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती त्यांना माहिती होती. त्यासाठीच डोंगरावरती सीसीटी करण्यापासून बांधबंदिस्ती, जुन्या स्ट्रक्चरची दुरुस्ती असं केलं तर फायदा होईल हा पक्का आणि वस्तुनिष्ठ विचार यांनी केला. जलसंधारणाच्या सूत्रानुसार माथा टू पायथा अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. आणि आमची पांढरवाडी मध्येच आहे, त्याच्यावर गोडशेवाडी आणि कोळेवाडी ही 2 गावं आहेत. कोळेवाडी सुद्धा जोडली गेली, 3 गावं एकत्रितपणे काम करू लागले. आणि 6 महिन्याच्या पिरियड नंतर दिवडी गाव जे आमच्या शेजारी आहेत ते सुद्धा जोडलं गेलं आणि ही चळवळ उभी राहिली. ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपने खूप मोठं काम केलं. चला आपल्याला आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं म्हणून आम्ही या भावनेने आम्ही सुरुवातीला सगळ्यांनी एकत्र आलो आणि पैसे कलेक्शन करायला सुरुवात केली. सुरुवातीला आमचं असं ठरलं की आपण सोकुशीने तळमळीने 5-5 हजार सगळ्यांसाठी जमा करूया. आमचा जवळजवळ 150 लोकांचा ग्रुप आहे आता 4 गावांचा मिळून जलयुक्त शिवार म्हणून, आणि प्लस आम्ही 4 गाव एकत्र म्हणून दुसरा एक नवीन ग्रुप तयार केलेला आहे. व्हॉट्सअपचा असाही चांगला उपयोग होऊ शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर मंडळी, या गावातलेच पण नोकरीनिमित्त बाहेर गावी गेलेल्या साऱ्या सुपुत्रांनी आपल्या ह्या गावच्या ह्या कामामध्ये प्रचंड मदत उभी केलेली आहे. ज्यावेळी ह्या जलयुक्तसाठी निधी मागायला गेल्यानंतर त्यांना आनंद वाटायचा. समोरून लोक लगेच चेक द्यायचे, कुणी 10,000, कुणी 5,000, कुणी 15,000. अशा पद्धतीने आमच्या 4 गावाच्या लोकांनी जवळजवळ 45 लाख आतापर्यंत जमा केले. त्यातल्या बरेचसे हितचिंतक मंडळींचाही, ज्यांचा आमच्या गावांशी काही संबंध नाही, असे लोकांनी मोठ्या संख्येने आम्हाला निधी दिला गेला. 45 लाखांचा निधी यांनी जमा केला आणि त्यातून त्यांनी ही सारी कामं उभी केली. मग याच्यातून आम्ही माथा टू पायथा अशी कामं राबवली गेली. याच्यामध्ये डीप सीसीटी, त्यानंतर ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, माती नाला बांध. आमचा डीप सीसीटी जवळजवळ 20 किलोमीटरचा डीप सीसीटी 4 गावांमध्ये झालेला आहे. 60 माती नाला बांध आमच्याकडे झालेले आहेत. आणि मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठल्या गावामध्ये इतक्या मोठ्या संख्येने माती नाला बांध झाले असतील. एवढे प्रचंड माती नाला बांध झालेले आहेत. साधारण 3 पाझर तलावांमध्ये गाळ काढलं, जे जुने होते त्याचे गाळ काढले, लिकेज काढलं गेलं. आणि अशा पद्धतीचे लोकसहभागातून साधारण 40-45 लाखाची कामं उभी राहिली. लोकशक्तीतून उभ्या राहिलेल्या ह्या साऱ्या कामांसाठी सरकारी यंत्रणेनेही भरपूर सहकार्य केलंय. जलशिवार स्वतः गावांनी राबवायचं ठरवलं, म्हणजे शासनाची वाट न बघता स्वतः गावांनी सगळी कामं करायची. मग ते शिवार फेरी काढणं, कुठलं काम होऊ शकतंय, किती पाणी कुठं अडू शकतंय, हे सगळं प्लॅनिंग आधी तयार केलं गावांनी तयार केल्यानंतर मग त्यामध्ये कृषीचे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस मार्फत सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी बोलून सगळं नियोजन केलं. ह्या 4 गावातली लोक सर्व एकत्र आली आणि त्यांनी लोकवर्गणीतून जे आमची जुनी स्ट्रक्चर होते, त्याचे जुनी स्ट्रक्चर काय असे म्हणजे गाळ साठून डेड झालेले होते, तर त्या जुन्या स्ट्रक्चरचं पुनर्जीवन केलं. थोडक्यात आता जी काय लिकेजेस कामं होती तर मध्येच आम्ही ते चर काढला कटनापर्यंत, आणि जे काय पुढं जी गाळ आहे चिकन माती वगैरे असं ते ह्यात पीठमध्ये भरला आणि पहिले त्याचं लिकेजेस काढलं. जे ह्यांनी जी काही लोकसभा केला त्याला पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन हे कृषी विभागाने केलं. मंडळी, ह्या 4ही गावांमध्ये डिसेंबर पासूनच टँकर सुरू व्हायचे, पण ह्या वर्षी मात्र परिस्थिती पालटलेली आहे. या वर्षी यांनी 5 ते 10 पट अधिक पाणी निर्माण करून दाखवलेलं आहे. पाठीमाग जे काही पाणी होतं त्याच्या 5 पट 10 पट पाणी अशा पद्धतीने फार मोठा साठा निर्माण झाला. आम्ही फक्त हे जलशिवारचं यामध्ये मर्यादित न राहता प्रत्येक गावामध्ये आणखी सुविधा कशा देता येतील त्या पद्धतीने तुम्ही मगाशीच थोड्या वेळापूर्वी पाहिलं की गोडशेवाडी गावामध्ये मॅजिक पिटचा एक कार्यक्रम राबवला गेला की प्रत्येक घराचा एक पाणी डिस्चार्जचा एक शोषखड्डा असला पाहिजे की त्याच्यामधून जे काही पाणी निघतं ते कुठेही रस्त्यावरती अस्ताव्यस्त न पसरता ते जमिनीमध्ये मुरलं पाहिजे. त्याच्यामधून 2 हेतू सिद्ध होत आहेत की ते पाणी जमिनीमध्ये पर्क्युलेट होत आहे आणि डास वगैरे कुठलंही
डासमुक्त गाव निर्माण होतंय अशा पद्धतीची एक संकल्पना आम्ही गोडशेवाडी गावामध्ये राबवलेली आहे. त्याचबरोबर देवडी गावामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मदतीतून यांनी 100 एकरवरती देवराई निर्माण केलेली आहे. तसंच या चारही गावांमध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येतं आणि त्यासाठी मनरेगा अंतर्गत यांनी एक सार्वजनिक नर्सरी किंवा रोपवाटिका तयार केलेली आहे. या गावांमध्ये सांडपाणीही उपयोगात यावं म्हणून यांनी शोष खड्डे घेतलेले आहेत. त्यामुळे हे सांडपाणी जमिनीत मुरतंय. त्याचबरोबर इथले डासही नाहीसे झालेले आहेत. त्याचबरोबर जलसंधारणाचं हे सगळं महात्म्य कीर्तनाच्या माध्यमातून ठसवलं जातंय. पाणी आपल्याला देते ना, आपलं जीवन आहे. पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. ही जलदेवता आहे. जलदेवता आपलं पाणी नसेल तर पिकं कुठून येणार? पाणी नसेल तर आपण जीवन कसं चालणार? ही देवता आहे. हवा देवता आहे, ऑक्सिजन देवता आहे, डोंगर देवता आहे, वृक्ष देवता आहे. आणि ही देवता आहे. या देवतेचं जतन करा, या देवतेचं संवर्धन करा, ही देवता वाढवा, हिचं जतन करा. हा संदेश 450 वर्षापूर्वी, नाथांनी 700 वर्षापूर्वी, ज्ञानोबरायांनी माझ्या 700-800 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी संदेश दिला. अरे चांगली घरं बांधा, पाण्याचा साठा घराजवळ तयार करा. म्हणजे पाणी असल्याशिवाय तुम्ही जीवन जगू शकत नाही. मग ते पाणी आपण तयार केलं पाहिजे. हे काम माझं आहे हे मनातून वाटल्याशिवाय कुठलंच काम यशस्वी होत नाही. सगळ्या लोकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी आणि हे काम माझं आहे असं जोपर्यंत लोकांना वाटत नव्हतं तोपर्यंत हे काम होणं शक्य नव्हतं. 1.5 वर्षापासूनच जलसंधारणाची कामं चालू झाली आहे. त्यामध्ये साधारण वड्यावरती बंधारे होणे, माती बंधारे, परत सिमेंट बंधारे, शासनाचं सहकार्य आणि गावचं सहकार्य याच्यामधून आपण कामं करत चाललेलो आहे. याच्यामध्ये सिमेंट बंधारे एक 17 बंधाऱ्यापैकी 5-6 बंधारे झालेले आहेत पूर्णपणे. आणि ह्यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं पाणी साठा वगैरे वाढलेला आहे. आम्ही बंधाऱ्याची जी कामं झाली ती गावच्या माणसांनीच पूर्णपणे लक्ष देऊन एकदम चांगल्या रीतीची करून घेतली. आणि माती नाला बंधारे, माती तलाव, गाळ काढणे या प्रकारची सर्व कामे अत्यंत क्वालिटीची झालेली आहेत. ही लोकवर्गणी जमा करून आम्ही पहिली डीप CCT सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून, सयाजी शिंदे एक देवासारखी व्यक्ती आम्हाला लाभली आणि त्याने आम्हाला डीप CCT 1 महिना पोकळण त्यांनी दिली. त्याचा खर्च सर्वात त्यांनीच भरला. आणि आज बघितलं, जर 2 वर्षापूर्वीचं या गावाचं रूप बघितलं आणि आजचं रूप बघितलं तर 100% लोकांना खात्री होणार नाही की हेच गाव 2 वर्षापूर्वी असं होतं. म्हणजे पाणी एवढं साठलंय की जुनी लोक सांगतात या गावामध्ये मागच्या 100 वर्षात एवढं पाणी साठलंच नव्हतं कधी. म्हणजे त्या लोकांनी बघितलेलंच नाही आहे. हे सगळं होऊ शकलं कारण ही आजपर्यंत 2 वर्षात लोकांनी एकत्र येऊन काम केलं. आणि आपल्याला इथंच न थांबता पुढच्या 10 वर्षात मिनिमम असंच एकत्र राहून काम केलं पाहिजे. तर आपल्या गावाचं नाव नक्कीच देश पातळीवर प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर की आपलं सिंचनाचं क्षेत्रही भरपूर प्रमाणात पाठीमागच्या तुलनेत वाढलेलं आहे. तर त्याचा पाण्याचा योग्य तो वापर करण्यासाठी इथून पुढे ठिबक सिंचन योजना किंवा ज्या काही पाण्याचं सेविंग होईल, वाढलेलं पाणी आहे तरी सिंचनाचं क्षेत्रसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असं झालं की पाण्याबरोबरच आम्ही झाडं ही खूप मोठ्या प्रमाणात लावली आणि त्याचं संधारणाचं काम ही खूप व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने करत आहोत. आम्ही डोंगराव बिया लावायला गेलो होतो तेव्हा आमच्या गावचे सर्व मुलं होते. त्यात मी, माझा भाऊ व गावचे सगळे मुले गेलो होतो. गावात आम्ही खूप झाडे लावली. यापूर्वी आम्हाला पोहण्यासाठी पाणी मिळत नव्हते. आज सगळीकडे पाहिलं तिकडे पाणी आहे आणि आम्हाला पोहण्यासाठी खूप खूप पाणी मिळते. त्याच अनुषंगाने 4 गाव जलयुक्त शिवार अभियान हे राज्यामध्ये आदर्श किंवा मॉडेल ठरावं अशी यांची इच्छा आहे. पण आम्ही आमच्या मनामध्ये असा एक विचार होता की आपण 4 गाव एकत्र येऊन एक वेगळी चळवळ निर्माण करूया आणि आपण एक महाराष्ट्राला नवीन इमेज देऊया की या 4 गावांनी केलेला विकास हा सर्वस्वी वेगळा असून यांचंही नाव कुठेतरी आलं पाहिजे. हा एक त्या पाठीमागचा उद्देश होता. जलदेवतेला संतुष्ट करण्यासाठीच ही एकत्रित चळवळ
4 गाव जलयुक्त शिवार अभियान. सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 ही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली. त्या अनुषंगानं 2019 पर्यंत 25,000 गावापर्यंत हे टंचाई मुक्त महाराष्ट्र म्हणून पोहोचायचं आणि जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून अनेक विभागाला एकत्र करून ही टंचाई मुक्त गाव करायची अशी संकल्पना मांडली. आपणच आपलं पाणी निर्माण करू शकतो हा विश्वास देणारी ही 4 गाव जलयुक्त शिवार अभियान योजना. त्यासाठी गोडसेवाडी, पांढरवाडी, कोळेवाडी, देवडी ही 4 गावं पूर्णपणे टँकरवर अवलंबून असलेली पण आता मात्र टँकर मुक्त झालेली ही सारी 4 गावं. आपापले गट तट भांडणं विसरून एका ध्येयासाठी ही सारी जण एकत्र आली आणि त्यासाठी शासनाच्या मदतीसाठी ते अजिबात थांबले नाहीत. हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तसं पाहिलं तर शासन सदा सर्व काळ आपल्या पाठीशी उभं असतंच, पण कुठेतरी आपण 4 पावलं टाकायला पाहिजे. शासन 10 पावलं नक्कीच पुढे येत असतं. हा विचार किंवा हा विश्वास देणारा असाच हा आपला आजचा भाग होता. मंडळी, ह्या 4 गावांनी जी जी कार्यवाही केली आणि पाणी मिळवलं ना, हे सगळं बघण्यासाठी तुम्ही जरूर या गावांना जा, यांची यशोगाथा जाणून घ्या. अधिक माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे जाणून घ्या. जनता दरबारची वेबसाईट आहे, तिचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. पण या वेबसाईटवरती आमचा संपर्क नंबर किंवा इतर पत्त्यांपासून सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, तेव्हा वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याचबरोबर तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं फेसबुकवरती स्वतंत्र पेज आहे. हे पेज म्हणजे तुमच्या आमच्या मधल्या संवादाचं एक मोठं साधन आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे पेज जास्तीत जास्त संख्येने तुम्ही लाईक करायला पाहिजे, कारण याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असते. हे तुम्ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे. किंवा तुमच्याकडे काही सूचना असतील म्हणा, काही तुमचे विचार असतील तर तेही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता. हे पेज लाईक करायला पाहिजे. किंवा जनता दरबार तुम्हाला आवडत असेल तर तसंही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत पाठवू शकता. जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे. त्याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तीही तुम्ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक विचार असतील किंवा प्रयोग असतील याची आदान प्रदान आम्ही करत असतो. वेगवेगळे विचार आम्ही मांडत असतो. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तुम्ही आम्हाला तशा प्रकारची रिक्वेस्ट पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचे 200च्या आसपास एपिसोड झालेले आहेत. हे सगळे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता यूट्यूबवरून, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि हे 200 एपिसोडची अनुक्रमणिका तुमच्या समोर येईल. तुम्हाला आवश्यक किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद तुम्ही यूट्यूबवरून नक्कीच घेऊ शकता. आत्तापर्यंत हे जे वेगवेगळे ॲड्रेस किंवा पत्ते मी सांगितले ना, हे सगळे तुम्हाला वेबसाईटवरती दिसतील, तेव्हा वेबसाईटवरती तुम्ही जाण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे, कारण आपण सगळेजण आता जनता दरबारचे सदस्य झालेले आहोत. तेव्हा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.